जे लोक सध्या मधुमेहासाठीची औषधं घेत आहेत आणि पर्टिक्युलरली जे 10, 15, 20 वर्षापासून औषधं घेत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. काल माझ्या जालन्याच्या क्लिनिकला मी एक 58 वर्षाच्या गृहस्थांचं चेकअप केलं. 58 वर्ष म्हणजे त्यांचं आता रिटायरमेंटचं वय आहे आणि त्यांची हिस्ट्री जेव्हा मी घेतली त्यावेळेस मला कळालं की त्यांना वयाच्या 38व्या वर्षी डायबिटीजचं निदान झालं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वजन होतं 95 किलो. त्यांची उंची आहे 170 सेंटीमीटर. म्हणजे जर BMIच्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्यांचं वजन 25 किलो त्यावेळेस जास्त होतं. म्हणजे सरळ सरळ एकदम सोपं आहे की तो टाईप 2 डायबिटीस होता. आता त्या 20 वर्षापूर्वी त्यांना डायरेक्ट इन्सुलिनचं इंजेक्शन चालू करण्यात आलं. हालाकी 25 किलो वजन जास्त आहे म्हणजे तुमच्या अंगामध्ये इन्सुलिनच्या लेवल्स हाय आहेत हे चेक करण्याची सुद्धा गरज नाही. त्याला हायपर इन्सुलिनिमिया असं म्हणतात. ज्यांचं वजन वाढलेलं असतं, ज्यांचा पोटाचा घेर वाढलेला असतो, त्यांचं इन्सुलिन हे जास्तच असतं. म्हणजे इन्सुलिन जास्त झालेलं असताना इन्सुलिनचं इंजेक्शनने सुरुवात केली. त्यावेळेस HbA1c काहीतरी 7, 8, 9 वगैरे असेल. आता त्यावेळेला जर समजा डाएट आणि एक्झरसाइजेस वगैरे सांगितलं असतं तर कुठलंही औषध न घेता तिथेच ते रिव्हर्स झाले असते. परंतु ट्रीटमेंट इन्सुलिनने चालू केली आणि त्यानंतरची 20 वर्ष गेली. ह्या 20 वर्षामध्ये कधी इन्सुलिन, कधी औषधं गोळ्या, कधी इन्सुलिन, कधी औषधं गोळ्या. आणि ह्या सगळ्या करण्यामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये त्यांच्या शरीरातले जे बदल झाले ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यांची आजची काय परिस्थिती तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला सांगणं याच्यासाठीच जरुरी आहे की हे प्रत्येक डायबिटीजच्या पेशंटसोबत असं घडतं, तुमच्यासोबतसुद्धा असं घडणार आहे. ते घडू नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्यायची हे तुम्हाला माहीत असणं अतिशय जरुरी आहे. आता ह्या मागच्या 20 वर्षामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं शुगर किती असते हे जर त्यांना विचारलं तर ते सांगायचे की माझी जेवणाच्या आधी इतकी, माझ्या जेवणाच्या नंतरची इतकी. आता ॲक्च्युली 3 महिन्याचं जे ॲव्हरेज शुगर असतं HbA1c, ज्यांना कोणाला डायबिटीज आहे तर कमीत कमी आपलं HbA1c किती आहे हे लक्षात घेणं अतिशय जरुरी असतं. फास्टिंग आणि PP शुगर फक्त तुम्हाला त्या दिवशीची साखर सांगते, मागचं काय हे सांगत नाही. त्यामुळे तुमचं HbA1c किती आहे हे बऱ्याच जणांचं लक्षातच नसतं. ते बऱ्याच वेळा 9, 10, 11, 9, 10, 11, 8, 9, 10, 11 असंच असतं. म्हणजे मी मागच्या 20 वर्षापासून बघतोय जे औषधं गोळ्या घेतात त्यांचं HbA1c कधीही 6.5च्या आत राहत नाही. इनफॅक्ट ते राहूसुद्धा शकत नाही. आणि मग जेव्हा तुमचं HbA1c जेव्हा इतकं जास्त राहतं 7, 8, 9, 10 प्रत्येक वेळेस, तर मग हळूहळू तुमच्या शरीरामध्ये डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन सुरू होतात. आता त्यांच्यासोबत काय झालं की त्यांची शुगर ही नेहमीकरता अनकंट्रोल राहिल्यामुळे त्यांचं एक तर किडनीवरती सूज आली. त्यांचं क्रिएटिनिन 2.4 समथिंग आहे सध्या. त्यांच्या डोळ्याचे 3-4 ऑपरेशन झाले आणि आता अनफॉर्च्युनेटली त्यांना सध्या दिसत नाही. वयाच्या 58व्या वर्षी त्यांना दिसत नाही. ते सध्या घरामध्ये आहेत. त्यांच्या किडनीवरती सूज आलेली आहे, त्यांना दिसत नाही आहे. त्यांचं पायाची मिरची कशी लावतात हातापायाला तशी पायाची आग होते. म्हणजे डायबिटिक न्यूरोपॅथी. डोळ्याच्या पडद्याच्या मागे साखर बसल्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथी आणि किडनीचं फिल्टर खराब होणे म्हणजे रिनल CKD, क्रोनिक किडनी डिसीज. कंटिन्युअसली आयुष्यभर जर अशी रक्तात असणारी साखर किडनीला फिल्टर करावं लागते, त्यामुळे नेफ्रॉन्स खराब होतात आणि तुम्हाला CKD होतं आणि हळूहळू तुम्ही किडनी फेल्युअरकडे जाता. मग डायलिसिस वगैरे प्रॉब्लेम सुरू होतात. आता ह्या सगळ्या इतक्या 20 वर्षाच्या अशा अनकंट्रोल डायबिटीस राहिल्यामुळे त्यांचं झालेलं आहे मसल वेस्टिंग. म्हणजे हातापायाचे जे मांसपेशी आहेत त्या अतिशय कमजोर आणि बारीक झाले आहेत. उठताना बसताना त्रास होतो. कमरेचे, पाठीच्या, मानेच्या मणक्यांना प्रॉब्लेम झाले आहेत. म्हणजे वय वर्ष 58 आहे. 58व्या वर्षी हे तुमचं रिटायरमेंटचं वय आहे. यानंतरचे 20 वर्ष हे तुमच्या आयुष्याचा खरा आनंद घेण्याचं वय असतं. आता ते सध्याच्या कंडिशनमध्ये काय करतायत की दवाखान्यांमध्ये जाण्याच्या चक्रा मारतायत. आता डोळ्यासाठी त्यांना अजून कुठेतरी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचा पत्ता त्यांना सांगितला गेलेला आहे की या ठिकाणी तुम्ही डोळ्याचं जाऊन ऑपरेशन करा. माझं म्हणणं काय आहे की जर कुणाला टाईप 2 डायबिटीज झाला असं सांगितलं असेल तर जर का तुम्ही त्या क्षणी जर तुमचं डाएट चेंज केलं, तुमचे एक्झरसाइजेस कशा पद्धतीने करायचे हे जर समजून घेतलं, फास्टिंग कसं करायचं हे समजून घेतलं, याला कुठलाही पैसा लागत नाही. डाएट चेंज करण्यासाठी पैसे लागत नाहीत, एक्झरसाइज करण्यासाठी पैसे लागत नाहीत, फास्टिंग करायला पैसे लागत नाहीत, व्यायाम करायला काही पैसे लागत नाहीत. हे जर का तुम्ही एखाद्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर चालू केलं तर समजा जर का त्यांनी 20 वर्षापूर्वी जर हे 2-3 महिने जर करून त्यांचं जे 20-25 किलो वजन जर कमी केलं असतं तर ते आज ॲब्सोल्युटली फाईन आयुष्य जगू शकले असते. मी समाजामध्ये नेहमीसाठी बघतो ज्यांना पण मागच्या 15 ते 20 वर्षापासून औषधं चालू असतात त्यांना सगळ्यांना हे असे प्रॉब्लेम्स येतच असतात. म्हणजे पायाची आग होत असते, पायाला मुंग्या येत असतात, त्यांचे डोळे बघा तुम्ही डायबिटीजच्या पेशंटमध्ये डोळ्याचे ऑपरेशन्स लवकर होतात.
त्यांचे क्रिएटिनिन नेहमी करता 1.4च्या वर राहायला लागतं, नंतर हळूहळू ते पण प्रॉब्लेम यायला लागतात, नंतर पायाला सूज यायला लागते आणि तुमचं वय जेव्हा 58-60 होतं, जेव्हा तुमच्या आयुष्याचा खरा आनंद घ्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही आजारी पडलेले असता. आणि हे सगळं इतकं पैसे खर्च करून औषधं घेऊन इतके त्रास सहन केल्यापेक्षा ज्यांना कुणाला टाईप 2 डायबिटीस आहे आणि ज्यांना असं वाटतं की मला ह्या सगळ्या गोष्टीतून दूर व्हायचं आहे, तर तुम्हाला सध्या ऑप्शन अवेलेबल आहे ना. तुम्ही जर का एकदा व्यवस्थित समजून घेतलं की डायबिटीस होतो कशामुळे आणि डायबिटीसचं रूट कॉज काय आहे, तर डायबिटीसचं रूट कॉज हे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. डायबिटीसचं रूट कॉज हे इन्सुलिन डेफिशियन्सी नाही आहे. टाईप 2 डायबिटीसमध्ये इन्सुलिनची डेफिशियन्सी नसते, इन्सुलिन जास्त असतं इनफॅक्ट. मग इन्सुलिन जेव्हा जास्त असतं त्यावेळेस हे जे ग्लिमिपिराइड, ग्लिपिझाइड, ग्लिक्ल्याझाइड, जुन्या काळामध्ये ग्लिबेनक्लेमाइड लिहायचे, किंवा टेनिलिग्लिप्टिन, व्हिल्डाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन सारखे DPP-4 इनिबिटर्स, हे औषधं पॅन्क्रियाजला अजून इन्सुलिन वाढवायचं सांगतात. का? कारण तुम्हाला फक्त रक्तातील साखर कमी दिसली पाहिजे. रक्तातील साखरेचा कंट्रोल करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर रूट कॉज जे आहे तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स, जे आलेलं असतं हायपर इन्सुलिनिमियामुळे आणि जे झालेलं असतं मल्टिपल टाईम इटिंग केल्यामुळे. जर तुम्ही मल्टिपल टाईम इटिंग बंद केलं, वन्स अ डे ऑर ट्वाईस अ डे फूड खाणं केलं, जर मस्क्युलर एक्झरसाइजेस केल्या, तर तुमच्या इन्सुलिनच्या लेवल ड्रॉप्स होतात आणि तुमचं HbA1c नॉर्मल यायला लागतं. जर का तुम्ही या चक्रामध्ये अडकलात तर हळूहळू एक एक कॉम्प्लिकेशन होत जातं आणि खरी मजा तर जगण्याचा खरा आनंद चालला जातो. कारण तुम्हाला हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. कधी शुगर हाय होतात, कधी शुगर लो होते. आता या वयामध्ये त्यांच्या घरामध्ये फक्त ते दोघं जण आहेत, त्यांचे मुलं कुठेतरी बाहेर शिकायला आहेत. आता घरामध्ये त्यांना स्वतःला दिसत नाही. किती अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. वयाच्या 58 वर्षी दिसत नाहीये, कसं त्यांना आयुष्य जगायचं पुढचं. उठताना बसताना त्रास होतो, बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत, मोठी फाईल तयार झालेली आहे. मी त्यांची सगळी फाईल बघितली, मला खूप वाईट वाटलं. आता या वयामध्ये असं फारसं काही करण्यासारखं राहत नाही, कारण सी पेप्टाइड लेवल्स पण ऑन द लोअर साईड आलेले आहेत. जसं जसं तुम्ही हे औषधं गोळ्या घेत जाता, स्पेशली सल्फोनिलुरियाज आणि DPP-4 इनिबिटर्स, हे औषधं तुमच्या पॅन्क्रियाजमधील बीटा सेल्सला हळूहळू एक्झॉस्ट करून डॅमेज करतात आणि 10, 15, 20 वर्षाच्या नंतर तुमच्या बीटा सेल्स इन्सुलिन तयार करू शकत नाही. आणि त्यावेळेस अजून एक कंडिशन झालेली असते, तुमच्या शरीरातील इन्सुलिन तर कमी झालेलंच असतं, परंतु वरतून इन्सुलिन घेऊनही काही फार फायदा नसतो. कारण इन्सुलिन जरी घेतलं तुम्ही तरी सेल्युलर लेवलला रेजिस्टन्स आलेलं असतं. त्यामुळे तुमच्या इन्सुलिनचे डोस परत आणखीन वाढत जातात. म्हणजे इन्सुलिन तुम्ही वरतून किती जरी घेतलं एक्झोजेनस इन्सुलिन, तरीही सेल त्याला ॲक्सेप्ट करत नाही. मग इन्सुलिन घेऊन सुद्धा तुमच्या डायबिटीस हा अनकंट्रोल्डच होत जातो. बऱ्याच जणांचं वेट गेन होतं, सोडियम वॉटर सॉल्टचं रिटेन्शन होतं, अंगावरती सूज आल्यासारखी होते, पायावर सूज येते. कारण इन्सुलिन जर एक्स्ट्रा ब्लडमध्ये व्हायला लागला तर अजून प्रॉब्लेम सुरू होतात. सो माझा सल्ला असा आहे की ज्यांना कुणाला नुकताच डायबिटीज झाला आहे त्यांचा तर विषयच नाही आहे. नुकताच जर डायबिटीज झाला असेल तर 100%, 99.99 सुद्धा नाही, ज्यांना नुकताच डायबिटीज झाला असेल आणि त्याचं निदान जर टाईप 2 डायबिटीस असेल, म्हणजे की त्याच्या रक्तातील इन्सुलिन नॉर्मल असेल किंवा नॉर्मलपेक्षा जास्त असेल, तर टाईप 2 डायबिटीस हा 100% रिव्हर्स होतो. ज्यांना कुणाला शंका असेल त्यांनी कुठल्याही डायबिटीस रिव्हर्सल करणाऱ्या डॉक्टरकडे जावं, 2-3-4 महिने त्याचं सगळं ऐकून घ्यावं आणि त्यातून मुक्त होऊन जावं. आता जे लोक 7-8 वर्षापर्यंत ज्यांनी औषधं घेतलेले आहेत त्यांनासुद्धा अजून चान्स असतो की तुमच्या बीटा सेल्स चांगल्या असतात तोपर्यंत सुद्धा, म्हणजे तितक्यांच्यावरती इतका अन्याय अत्याचार होऊन बीटा सेल्सवरती. कारण हे जे ग्लिमिपिराइड औषध असतं हे डायरेक्ट पॅन्क्रियाजमध्ये जाऊन त्याला मारून इन्सुलिन ओढल्यासारखा तो प्रकार आहे. रोज गरज नसताना इन्सुलिन एक्स्ट्राचं ओढत राहायचं ब्लडमध्ये, त्यामुळे त्या सेल्स एक्झॉस्ट होतात. तर 7-8 वर्षापर्यंत सुद्धा खूप चांगली शक्यता असते की 100% रिव्हर्स व्हायची. परंतु एकदा जर का तुम्ही 8 वर्षाच्या वरती गेले, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तर मात्र तुमची डायबिटीस रिव्हर्सल करण्याची शक्यता हळूहळू कमी होत जाते. म्हणजे हे सगळ्यांसाठी लागू होत नाही. मी तर वय वर्ष 67 असलेल्या एका डॉक्टरांचा डायबिटीस रिव्हर्स केला मागच्या 1 वर्षापूर्वी. ते अजूनही नॉन डायबिटिक आहेत. हे डिपेंड्स आहे की तुमच्या बीटा सेल्स किती इंटॅक्ट आहेत, किती चांगल्या तुम्ही ठेवल्या आहेत. ज्याच्या बीटा सेल्स म्हणजे ज्याचं पॅन्क्रियास चांगलं ठेवलेलं आहे, बघा देवाने तुम्हाला जे पॅन्क्रियास नावाचं जे ऑर्गन दिलेलं आहे ते तुमच्या आयुष्यभर तुम्हाला इन्सुलिन पुरलं पाहिजे या हिशोबानं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं सध्याचं लाईफस्टाईल जगताय, म्हणजे लहान मुलांना तुम्ही आईस्क्रीम देताय, त्यांना पेढा देताय, त्यांना जिलेबी देताय, चॉकलेट्स खातायत, मुलं दिवसातून 4दा 5दा 6दा खातायत. इतक्या वेळा अन्न खाल्ल्यामुळे, इतक्या वेळा तुम्ही हे सिंपल कार्बोहायड्रेट्स घेतल्यामुळे तुमचं जे पॅन्क्रियाज आहे याच्यावरती किती एक्स्ट्राचा लोड असतो. आणि वरतून तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी शून्य आहे. तुमचे मसल बिल्डिंगचे जे एक्झरसाइजेस आहे ते शून्य आहेत.
व्यायाम करायच्या नावाखाली फक्त पायी चालणं होतं आहे. ज्यांना कुणाला नॉन डायबेटिक राहायचं आहे आयुष्यभर, त्यांनी मांसपेशीचे व्यायाम करावे. मांसपेशीचे व्यायाम म्हणजे एकतर जिममध्ये जाणे, नाहीतर रोज 10, 15, 20, 25, 50, 100 सूर्यनमस्कार काढणे, स्क्वॅटिंग करणे, मसल स्ट्रेंथनिंग, वेट लिफ्टिंगचे व्यायाम करणे. तुमच्या मांसपेशी जितक्या मजबूत असतील तितक्या त्यांच्यामध्ये ग्लायकोजन स्टोरिंग कॅपॅसिटी जास्त असते. सो जे कोणी मस्क्युलर आहेत, ज्यांचं शरीर मस्क्युलर आहे, त्यांना टाईप 2 डायबिटीज होऊ शकत नाही. मला एक माणूस दाखवायचा जो मस्क्युलर आहे आणि ज्याला टाईप 2 डायबिटीस आहे, शक्य नाही. त्यामुळे सर्वात पहिला सल्ला असा आहे की ज्यांच्या घरामध्ये लठ्ठ मुलं आहे त्यांना उद्यापासून त्यांचं डाएट कंट्रोल करा, त्यांना 2 टाईम अन्न खायचं सांगा, त्यांच्याकडून मस्क्युलर एक्झरसाइजेस करून घ्या, वेट लिफ्टिंग, त्यांना कामं करू द्या, त्यांना फिजिकल मेहनत जी असते, फिजिकल ॲक्टिव्हिटी ते करू द्या. परत आपल्या समाजामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जसं आई वडील रिटायर होतात, त्यांना आपण काय करतो, प्रेमापोटी म्हणा किंवा आदरापोटी म्हणा, त्यांना कुठलीही आपण अंगमेहनतीची कामं करू देत नाही. आणि या ठिकाणी आपलं चुकतं. ज्या वेळेला तुम्ही वेट लिफ्टिंग करणं सोडून देता, ज्या वेळेला तुम्ही वजन उचलणं सोडून देता, त्यावेळेस तुमच्या मसल जे असतात त्या वेस्टिंग झोनमध्ये जातात आणि मस्क्युलर वेस्टिंग व्हायला लागतं. कारण प्रोटीन पण नसतं आणि मसल एक्सरसाइज पण नसतात. सो सल्ला असा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा जोपर्यंत आपल्याला जमतंय त्यांनी एकतर व्यायाम केले पाहिजे, सूर्यनमस्कार काढणे घरच्या घरी करू शकता, किंवा जे छोटे छोटे वेट लिफ्टिंगचे जे कामं असतात की छोटंसं तुम्ही सिलेंडर आणलं किंवा काहीतरी किराणा सामान आणला किंवा बाजारात जाऊन तुम्ही काहीतरी घेऊन आले, काहीतरी उचलून नेलं, ते वजन उचलण्याचे जे गोष्टी असतात ह्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी बंद करू नये. त्या जर तुम्ही बंद नाही केल्या तर तुम्हाला मसल वेस्टिंग होणार नाही. 10-10, 15-15 वर्ष कुठलेही अंगमेहनतीचं काम करत नाही, त्यामुळे मसल वेस्टिंग होते, मसलमध्ये जागा कमी पडते, त्यामुळे तुमचा डायबिटीस अजून कॉम्प्लिकेशन्स होत जातात. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की अगदी लहान मुलं असो की ज्येष्ठ नागरिक असो, वेट लिफ्टिंग हे त्याच्यावरती सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता सगळ्या ठिकाणी जगातल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे की डायबिटीस हा इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होतो, इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे होत नाही. इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे टाईप 1 डायबिटीस होतो, टाईप 1.5 डायबिटीस होतो. बघा 1910च्या आसपास, मला नक्की वय आठवत नाही वर्ष, इन्सुलिनचा शोध लागला. ज्या शास्त्रज्ञाने इन्सुलिनचा शोध लावला की इन्सुलिन हे हार्मोन आहे जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं, त्यावेळेसच्या डॉक्टरांना, त्यावेळेसच्या सायंटिस्ट लोकांना असं वाटलं की अंगामध्ये इन्सुलिन कमी पडतं म्हणून टाईप 2 डायबिटीस होत असेल. म्हणून त्यावेळेस त्यांनी अशी औषधं काढले की जे इन्सुलिनला ओढतात रक्तामध्ये. मग ते जवळपास 15, 20, 25 वर्षापर्यंत ती तशाच पद्धतीनं जगभरामध्ये ट्रीटमेंट चालली होती. पण नंतर 1980-90, मला एक्झॅक्ट वर्ष आठवत नाही, कुठल्या तरी एका शास्त्रज्ञाने परत शोध लावला की हे इन्सुलिन डिफिशियन्सीमुळे डायबिटीस होत नाही, तर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होतं. तुमच्या अंगात इनफॅक्ट इन्सुलिन जास्त झालेलं असतं. आता बघा, त्याला कमीत कमी 25 ते 50 वर्ष झाली, त्यांनी हे पब्लिश केलं की इन्सुलिन रेजिस्टन्समुळे टाईप 2 डायबिटीस होतो. तर तेव्हापासून तर आतापर्यंत मग ट्रीटमेंटमध्ये चेंज व्हायला पाहिजे होता की ही जे तुम्ही औषधं घेताय इन्सुलिन ओढण्याचे, ती बंद व्हायला पाहिजे होती. डॉक्टर लोकांनी आता प्रमोट करायला पाहिजे, गव्हर्नमेंटनं आता हे प्रमोट करायला पाहिजे की जर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन बनतंय तर इन्सुलिन वाढवण्याच्या गोळ्या कशासाठी देत आहेत आणि त्यातून पेशंटचं होणार काय आहे. रूट कॉज तर सॉल्व्ह होत नाही आणि त्रास होतो तो वेगळा. सो आता सगळ्यांनी लक्षात घेणं जरुरी आहे की ज्यांना कोणाला डायबिटीसचं निदान होतं त्यांनी पहिलं आपलं इन्सुलिन चेक करायचं आहे. जे गोळ्या औषधं घेतात त्यांनी फास्टिंग सी पेप्टाईड करा, पोस्ट मिल सी पेप्टाईड करा. जे गोळ्या घेत नाही त्यांनी फास्टिंग इन्सुलिन करा, पोस्ट मिल इन्सुलिन करा. जर इन्सुलिन बनत असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुठल्याही गोळ्या औषधं घ्यायच्या नाही, कोणत्याही गोळ्या औषधं घ्यायच्या नाही. ॲलोपॅथिक असू द्या की आयुर्वेदिक असू द्या, कुठल्याही गोळ्या औषधांच्या शिवाय हा डायबिटीस कम्प्लीटपणे रिव्हर्स होतो. हां, आता ज्या लोकांना काही औषधं चालू आहेत त्यांना मात्र डॉक्टरांची गरज पडते, किंवा ज्यांना याबाबतीत जास्त माहिती नाही त्यांनी डायबिटीस रिव्हर्सलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना भेटावं आणि कम्प्लिटली स्वतःला डायबिटीसमधून रिव्हर्स करावं. ज्यामुळे तुमचं जसं या काकांचं झालं की वयाच्या 58 वर्षी आता नजर गेली आहे आणि बरेच सारे कॉम्प्लिकेशन्स आले आहेत, तसं आपल्यासोबत होऊ नये. तर ज्यांना ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करावा. डॉक्टर संदीप नागरे.